स्वामी म्हणतात, बाळा, संसार म्हणजे फक्त सुखाचा महाल नाही, तर तो संयम, सहनशीलता, प्रेम, समजूत आणि क्षमाशीलतेच्या पायावर उभा असलेलं एक मंदिर आहे. पण आज अनेकांच्या संसारात वाद, गैरसमज, अहंकार, संशय, राग, अपमान आणि दुर्लक्ष यामुळे भिंतीमध्ये भेगा पडू लागल्या आहेत. नवरा बायको एकाच घरात राहूनही एकमेकांपासून दूर झाले आहेत. मनात बोलायचं खूप असतं, पण ओठांवर शब्द येत नाहीत. मनात प्रेम असतं, पण अहंकार आडवा येतो. आणि अशा वेळी बाळा, तू जर माझ्याकडे प्रश्न घेऊन आला असशील की स्वामी, आमच्यात खूप दुरावा निर्माण झाला आहे आणि एकमेकांशी नीट बोलत नाही, समजून घेत नाही, आमचं नातं तुटत चाललं आहे, काय करू? तर माझं उत्तर एकच आहे. आधी स्वतःच्या मनात डोकाव. स्वतःला विचार, मी किती वेळा समोरच्याचं मन समजून घेण्याचा प्रयत्न केला? मी किती वेळा माझा राग घेऊन प्रेम दाखवलं? मी किती वेळा माझ्या जोडीदाराच्या दुःखाला माझं दुःख समजलं? कारण बाळा, संसार वाचवण्यासाठी दोघांनाही झुकावं लागतं. एकच जण झुकत राहिला तर तो थकतो, पण दोघंही प्रेमाने झुकले तर नातं मजबूत होतं. आजच्या काळात लोक पटकन रागावतात, पटकन दूर जातात, पटकन नातं तोडण्याचा विचार करतात. पण आठव बाळा, लग्न करताना घेतलेली वचने, केलेली स्वप्न, पाहिलेली भविष्याची चित्र, ती सगळी एका क्षणात विसरायची का? थोड्या गैरसमजामुळे आयुष्यभराचं नातं मोडायचं का? नाही बाळा. संसार वाचवण्यासाठी पहिला मंत्र आहे संवाद. मोकळेपणाने बोला, मनात साठवून ठेवू नका. राग साठवला तर तो विष बनतो आणि प्रेम साठवले तर ते अमृत बनते. म्हणून जे मनात आहे ते शांतपणे सांगा. ओरडून नाही, टोमणे मारून नाही, अपमान करून नाही, तर प्रेमाने, आपुलकीने, डोळ्यात डोळे घालून सांगा. दुसरा मंत्र आहे क्षमा. चुका प्रत्येकाकडून होतात, नवऱ्याकडूनही, बायकोकडूनही. पण त्या चुका आठवत बसून सूड घेऊ नका. माफ करा, कारण क्षमा हीच खरी शक्ती आहे. जो माफ करतो तो मोठा होतो, जो सूड घेतो तो छोटा राहतो. तिसरा मंत्र आहे विश्वास. संशयाने संसार उद्ध्वस्त होतो. सतत फोन तपासणे, प्रश्न विचारणे, शंका घेणे हे प्रेम नाही, ते भीती आहे. भीतीने नातं टिकत नाही. विश्वास ठेवा, देवावर आणि एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. चौथा मंत्र आहे वेळ. आज लोकांकडे मोबाईलसाठी वेळ आहे, सोशल मीडियासाठी वेळ आहे, मित्रांसाठी वेळ आहे, पण बायकोसाठी, नवऱ्यासाठी वेळ नाही. हे चुकीचं आहे बा. दिवसातले काही क्षण तरी फक्त एकमेकांसाठी ठेवा. बोलण्यासाठी, हसण्यासाठी, आठवणी काढण्यासाठी. पाचवा मंत्र आहे आदर. प्रेम असो वा नसो, आदर नसेल तर नातं टिकत नाही. नवऱ्याने बायकोचा सन्मान केला पाहिजे, तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि बायकोनेही नवऱ्याचा मान राखला पाहिजे. त्याच्या कष्टाची कदर केली पाहिजे, कारण संसार दोघांनी मिळून उभारलेला असतो. सहावा मंत्र आहे प्रार्थना. रोज माझं नाव घ्या. एकत्र बसून 2 मिनटं डोळे मिटून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आमच्या नात्यात प्रेम, शांती आणि समज वाढव. कारण जेव्हा दोघं देवासमोर झुकतात तेव्हा अहंकार आपोआप झुकतो आणि जिथे अहंकार झुकतो तिथं प्रेम फुलतं. बाळा, अनेक वेळा मी पाहतो की लोक बाहेरच्यांचं ऐकून संसारात विष पेरतात. कोणी सांगितलं म्हणून संशय, किंवा कोणी सांगितलं म्हणून भांडण, कोणी सांगितलं म्हणून तक्रार. पण लक्षात ठेव, तुझा संसार तुझा आहे, बाहेरच्यांचा नाही. म्हणून निर्णय स्वतः घे, मनाने घे, प्रेमाने घे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, बायको म्हणजे फक्त घरकाम करणारी व्यक्ती नाही, ती तुझ्या आयुष्याची साथीदार आहे, तुझ्या दुःखातली सावली आहे, तुझ्या यशामागची शक्ती आहे. आणि नवरा म्हणजे फक्त कमावणारा माणूस नाही, तो तुझा आधार आहे, तुझा रक्षक आहे, तुझा मित्र आहे. म्हणून एकमेकांना गृहीत धरू नका. रोज थोडंसं प्रेम दाखवा, छोटं, जसं की धन्यवाद,
माफ करा, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा किंवा महत्त्वाचे आहेस. हे शब्द चमत्कार करतात. बाळा, जर तुमच्यात दुरावा खूप वाढला असेल, बोलणं बंद झालं असेल, मन दुखावलेलं असेल, तरीही घाबरू नकोस. अजून ही वेळ गेलेली नाही. प्रेम कधीच मरत नाही, ते फक्त झोपलेलं असतं आणि थोड्या प्रेमानं, समजुतीनं, प्रार्थनेनं ते पुन्हा जागं होतं. म्हणून आजच ठरव, राग कमी करशील, अहंकार सोडशील, प्रेम वाढवशील आणि माझ्यावर विश्वास ठेवशील. मी तुझ्या संसारावर कृपा करीन. मी तुमच्या मनात गोडवा निर्माण करीन, संवाद वाढवीन, गैरसमज दूर करीन आणि पुन्हा एकदा तुमच्या घरात हास्य, आनंद, समाधान आणि प्रेम फुलवीन. फक्त मनापासून माझं नाव घे आणि मनापासून एकमेकांवर प्रेम करा. कारण बाळा, संसार टिकवणं हीच खरी साधना आहे आणि जो प्रेमाने संसार जगतो तोच खरा भक्त आहे. स्वामींचा हा सल्ला कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण तुमच्या आयुष्यात जी नवीन दिशा मिळणार आहे ती याच गोष्टीमुळे मिळणार आहे. जे वचन तुम्ही घेणार आहात त्यामुळे तुमच्या संसाराची गाडी योग्यरित्या चालणार आहे. तर स्वामींचे हे संदेश तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा संदेश तुमच्या 2 प्रियजनांना नक्की शेअर करा. भेटूया अशाच स्वामींच्या विचारांसोबत.